कानुबाई उत्सवाच्या अध्यक्षपदी प्रकाश महाजन यांची निवड। खान्देश भागातील नागरिकांची कुलदैवत असलेले श्री कानुबाई उत्सव श्रावण महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। खान्देश भागातील सर्व जाती धर्मातील नागरिक एकत्र येऊन सातपूर विभागामध्ये हा मोठा उत्सव साजरा करतात। या वर्षाच्या कार्यकारिणीची अध्यक्षपदी प्रकाश महाजन, कार्याध्यक्षपदी अनिता नाना वाघ, उपाध्यक्षपदी सोमनाथ पाटील, गजेंद्र जाधव, सचिव दीपक देसले, सहसचिव किरण देशमुख, खजिनदार वसंत सोनवणे, सहखजिनदार श्रीपाद भदाणे, सल्लागार राजू चौधरी, तर कार्यक्रमाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी अविनाश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। या निवडीची बैठक पपया नर्सरी येथील मसाला झोन येथे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली आहे। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष राजू पाटील, भगवान पाटील, सुधाकर सिसोदे, गणेश बोलकर, दीपक नानाजी लोंढे, धीरज शेळके, हेमंत शिरसाट, दिलीप नेरे, गुलाब माळी, संजय जाधव, समाधान देवरे, रवींद्र अहिरराव, मनीष सूर्यवंशी, अरुण गुघे, दिनकर पाटील, हंसराज पवार, उमेश जोशी, सुरेश मोरे, संजय राजपूत, रवी देवरे, दीपक बडगुजर, बाळासाहेब सोनगिरकर हे मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहे। या मीटिंग प्रसंगी वसंत सोनवणे, प्रकाश महाजन, श्रीपाद भदाणे, रवींद्र अहिरराव, दिलीप नेरे, नाना वाघ, नितीन पाटील, राजेंद्र चौधरी, हेमंत शिरसाट, राजू भावसार, बाळासाहेब सोनगिरकर, विठोबा सूर्यवंशी, स्वप्नील पाटील, रवींद्र देवरे, अविनाश पाटील, अरुण घुगे, सतीश सूर्यवंशी, समाधान देवरे, कुलदीप सिंह रावल, संजय जाधव, गुलाब माई, यमुना सिंग, गिरासे, योगिता देशमुख, किरण देशमुख, सोमनाथ पाटील, दिनकर पाटील, कमलेश कोठावदे, चंद्रकांत येवला, प्रमोद नावरकर, दीपक देसले यांच्यासह खान्देश परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। की श्रावण महिन्यात येणाऱ्या कानबाई मातेच्या उत्सवाला सर्व बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग व्हावं व कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती। कानबाई माता की जय। त्या ठिकाणी सर्व समाज बांधव, सर्व 30-35 समाजाचे बांधव सर्व एकत्र आलेले। त्याचप्रमाणे आपण सातपूर रहिवासी आहोत, आपले इथले राहणारे सुद्धा सर्व बांधव, समाज बांधव, सर्वांना आपण या कार्यामध्ये सहभागी करणार आहे। सर्वांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करणार आहे। सर्वांना मिळून मिसळून आपण सर्वजण मिळून हा उत्सव साजरा करणार आहोत अशी सर्वांना मी विनंती करतो। कानबाई उत्सव समिती 2025 चे प्रसिद्धी प्रमुख म्हणून अविनाश पाटील यांची आम्ही सर्वानुमते कोर कमिटी व सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये च्या संमतीने आज प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांची निवड करत आहोत। आणि ती निवड करणं अगदी रास्त होतं की ज्या व्यक्तीने नाशिक शहरामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये खान्देश सुपरफास्ट या नावाने चॅनल तयार करून आणि खान्देशवासियांना न्याय देण्यासाठी व नाशिककरांना न्याय देण्यासाठी निर्भयाचं पत्रकारिता व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ते न्याय देतात। त्यामुळे प्रसिद्धी प्रमुख पद हे त्यांना निश्चितच देऊन आम्हाला मनस्वी आनंद झाला आहे। भावी वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। 2025 कानबाई उत्सवानिमित्त उपस्थित असलेले सर्व कोर कमिटीचे सदस्य तसेच यावर्षीचे कार्यकारिणी अध्यक्ष प्रकाश भाऊ महाजन, त्याचप्रमाणे माझ्या धर्मपत्नी अनिता वाघ यांना कार्याध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी सर्व कोर कमिटीचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं मी खरोखर मनापासून स्वागत करतो। कारण खानदेशाचे कुलदैवत म्हणून या ठिकाणी आपण जो उत्सव साजरा करणार आहोत तो अतिशय कोर कमिटीचे आमचे राजाभाऊ असतील, शिरसाट साहेब असतील, सिसोदे दादा नाहीत, या ठिकाणी ही सर्वांच्या या ठिकाणी गुलाबभाऊ असतील, सर्वांच्या संमतीने या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड झालेली आहे। मी सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणात आपण उत्सव साजरा करणार आहोत। धन्यवाद आणि उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद। महाराष्ट्राची कुलदैवत आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने खानदेशातली कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानबाई माताच्या आशीर्वादाने आज 2025 कानबाई उत्सवाची जी मीटिंग पार पडली, या मीटिंगमध्ये मला निवड समितीने उपाध्यक्षपदी मान दिला, मी त्यांचं आभार मानतो। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या भागातील, राजकीय असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, सगळ्या भागातील जेवढे आज मीटिंगकरता लोक आले त्यांचंही मी आभार मानतो। आणि येणारा जो कानबाई उत्सव आहे, या उत्सवानिमित्त पूर्ण सातपूरवासियांना मी निमंत्रित करतो, आमंत्रण देतो की त्यांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावं व कानबाईचा आशीर्वाद घ्यावा अशी
आमच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे जेवढी आमची सल्लागार समिती, निवड समिती यांच्यातर्फे मी त्यांना विनंती करतो आणि सर्वजण इथे आल्यात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. खानदेश सुप्रभात न्यूज संपत अवेअरनेस पाटील. आज खानदेशवासींनी कानुबाई मातेचा हा जो उत्सव पाठीमागील वर्षात एक प्रथम वर्ष साजरा झाला आणि आता द्वितीय वर्षाची ही मीटिंग होती. याच्यात सर्व उत्सव समितीची बैठक झाली, त्याच्यात उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर झाली. या निमित्ताने आज या द्वितीय वर्षाच्या कानुबाई माता उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोर कमिटी, सर्व सन्मान्य सदस्य यांच्या वतीने, सर्व समाज बांधवांच्या वतीने माझी मीडियाच्या या प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली. त्याबद्दल मी सर्व मंडळाचं, समितीचं आभार मानतो. धन्यवाद. कानबाई माता की जय. आज आपण सातपूर परिसरातील खानदेशचे आराध्य दैवत श्री कानबाई माता या कानबाई माताच्या 2025च्या उत्सवानिमित्त आपण सगळेजण एकत्र जमलो. आज विशेष सांगायला आनंद वाटतो की आपण आजच्या कार्यकारिणी मंडळाची एक नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची एक मीटिंग आपण घेतली होती. त्यांना आपण पद जाहीर केले. कोर कमिटी ही सर्व जे नवनिर्वाचित कोर कमिटी असेल, कार्यकारिणी सदस्य असतील, आपले अध्यक्ष, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाशजी महाजन असतील आणि माझ्याबरोबरचे सर्व पदाधिकारी, मी सर्वांचे आभार मानतो, सगळ्यांचं स्वागत करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमानिमित्त जे सर्व सातपूर विभागातील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील सर्व लोकांची मी धन्यवाद दिले की त्यांनी वेळोवेळी आपल्याला हे केलं. तसंच आज पहिले जॉईन करा. मागच्या वर्षी खानदेशवासीय कुलस्वामिनी कानबाई माता उत्सव जो साजरा करण्यात आला, तो साजरा करण्याची जर सातपूर पंचकृतीमध्ये सर्वप्रथम जर संकल्पना कोणाची असेल तर सातपूर शहरामध्ये गेल्या 50 वर्षापूर्वी स्वर्गीय शंकरनाना पाटील व स्वर्गीय माळीदादा या दोनही खानदेशवासीय पुत्रांनी त्यांची संकल्पना होती की आपल्या भागातील उत्सव या सातपूर पंचक्रोशीमध्ये चालू करावा आणि ती परंपरा चालू करण्यासाठी आपल्याच भागातील राजू पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचाही जन्म सातपूर पंचक्रोशीमध्येच झालेला आहे. त्यांचे वडील कंपनीत नोकरीनिमित्त आले होते. असे खानदेशवासीय कापंडेकर राजू पाटील यांनी सर्व समाजाला एकत्र करून सर्व पदाधिकारी कोर कमिटीशी सल्लामसलत करून ह्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या माध्यमातून मागच्या वर्षी करण्यात आलेली आहे. त्यामुळे स्वर्गीय नानांना व दादा सर्वप्रथम सर्वांना सप्रेम नमस्कार. खानदेश कुलस्वामिनी कानबाई माता उत्सव 2025 ह्या कार्यक्रमाच्या कार्यकारिणी व कोर कमिटी निवडीच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व सदस्य व कानबाई उत्सव समितीचे कोर कमिटी सदस्य व सभासद यांचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत. आज आपण दरवर्षाप्रमाणे मागच्या वर्षापासून सातपूर पंचक्रोशीमध्ये खानदेशवासीय नागरिकांची कुलस्वामिनी कानबाई माता याचा उत्सव गेल्या वर्षापासून चालू केलेला आहे आणि तीच परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी दुसऱ्या वर्षाचं नियोजन व कोर कमिटी व कार्यकारिणी आज सर्वानुमते सर्व कोर कमिटीने व कार्यकारिणी सदस्यांनी माझी अध्यक्षपदी निवड केली. त्याबद्दल सर्वांचं सर्वप्रथम आभार मानतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला या कानबाई उत्सव समिती 2025चं अध्यक्षपद भूषवलं आणि दिलं. ते मी निश्चितच माझ्या परीने सगळ्यांना बरोबर घेऊन उत्कृष्टपणे देवी मातेचा कार्यक्रम सर्व बंधू भगिनींना बरोबर घेऊन सातपूर पंचक्रोशीतील सगळे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम चांगलात चांगला कसा होईल याचा मी निश्चितच माझ्या परीने प्रयत्न करेल व तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांचा सल्ला मसला, सगळ्यांचा विचार विनिमय, सर्व घटकांचा विचार करून हा कानबाई उत्सव आपल्याला अगदी गेल्या वर्षापेक्षाही दुपटीच्या ताकदीने या सातपूर पंचक्रोशीमध्ये साजरा करावायचा आहे. ते करण्यासाठी तुमची सगळ्यांची मला निश्चितच मदत लागेल. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून, मी तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून सर्व सदस्यांनी हे काम आपल्या देवी मातेचं व आपलं स्वतःचं काम आहे असं समजून
हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सगळ्यांनी मला मदत करावी असं मी आपल्याला सगळ्यांना नम्र अशी विनंती करतो। त्याचप्रमाणे आपल्याला हा जो नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सातपूर।